माझं आणि अर्णवचं लग्न होऊन 4 वर्षे झाली होती. आमचं आयुष्य आनंदात चाललं होतं. पण एक गोष्ट मात्र आम्हा दोघांना आतून सतत त्रास देत होती. आमच्या घरात अजूनही बाळाचं हास्य घुमलं नव्हतं. अर्णव नेहमी मला धीर द्यायचा. तो म्हणायचा, स्वरा, आपल्याला जेव्हा देव योग्य समजेल तेव्हा सगळं मिळेल. पण त्याला काय माहीत, मी त्याच्यापासून एक खूप मोठं सत्य लपवत होते. काही दिवसांनी डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की माझ्यासाठी आई होणं जवळपास अशक्य आहे. त्या दिवसापासून मी रोज स्वतःलाच दोष देत होते. पण अर्णवच्या चेहऱ्यावरचं प्रेम पाहून मला सत्य सांगायची हिंमत होत नव्हती. त्या दिवशी दिवसभर माझं मन खूप बेचैन होतं. शेवटी मी आईला फोन केला आणि रडत रडत विचारलं, आई, आता मी काय करू? आई शांत आवाजात म्हणाली, बाळा, सत्य कितीही कठीण असलं तरी एक दिवस सांगावंच लागतं. खोट्यावर संसार फार काळ टिकत नाही. आईचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे तुटून गेले. संध्याकाळ झाली आणि अर्णव घरी आला. त्याने मला खिडकीजवळ शांत बसलेलं पाहिलं. तो हसत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, काय ग, आज इतकी शांत का आहेस? मी त्याच्याकडे पाहिलं पण शब्दच फुटत नव्हते. काही क्षणांनी मी थरथरत्या आवाजात म्हणाले, अर्णव, मला तुला काही सांगायचं आहे. त्याच्या चेहऱ्यावरची स्मित हास्य हळूहळू गायब झाली. तो माझ्यासमोर बसला आणि म्हणाला, स्वरा, घाबरू नकोस. काहीही असो, आपण दोघं मिळून सामना करू. हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी रडत रडत त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं सत्य सांगितलं आणि ते ऐकल्यानंतर अर्णव काही क्षण पूर्ण शांत बसून राहिला. त्याच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. पण पुढच्या क्षणी त्याने हळूच माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, स्वरा, मूल असो वा नसो, तूच माझं खरं सुख आहेस. मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच नको. अर्णवचे हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. इतके दिवस मनात साचलेली भीती जणू एका क्षणात हलकी झाली. त्या दिवसानंतर मला वाटलं की आता सगळं ठीक होईल. पण नशिबाने आमच्यासाठी अजून एक कठीण वळण ठेवलेलं होतं. काही दिवसांनी ही गोष्ट माझ्या सासूच्या कानावर पडली. सुरुवातीला त्या शांत होत्या, पण हळूहळू त्यांच्या वागण्यात बदल दिसू लागला. त्या माझ्याशी नीट बोलत नव्हत्या. त्यांच्या नजरेत माझ्याबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. एक दिवस आमची शेजारीण घरी आली होती. मी स्वयंपाकघरात काम करत होते, पण हॉलमधलं त्यांचं बोलणं माझ्या कानावर स्पष्ट पडत होतं. माझी सासू खोल आवाजात म्हणत होती, माझ्या मुलाचं आयुष्य अजून पुढे आहे. मला त्याचं दुसरं लग्न करायचं आहे. तुझ्या ओळखीत एखादी चांगली मुलगी असेल तर सांग. हे शब्द ऐकताच माझ्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला वाटलं जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती शेजारीण आश्चर्याने माझ्या सासूकडे पाहत म्हणाली, अहो, तुमची सून तर खूप चांगली आहे. मग तुम्हाला मुलाचं दुसरं लग्न का करायचं आहे? माझी सासू एक खोल श्वास घेत म्हणाली, चांगली आहे हो, पण नशिबाने ती आई होऊ शकत नाही. आमचा वंश पुढे न्यायचा असेल तर मला माझ्या मुलाचं दुसरं लग्न करावंच लागेल. हे शब्द माझ्या कानावर पडताच माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी मला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. संध्याकाळी अर्णव घरी आला तेव्हा मी स्वतःला आवरू शकले नाही. रडत रडत मी त्याला सगळं सांगितलं. हे ऐकताच अर्णवचा चेहरा गंभीर झाला. त्याने लगेच माझा हात धरला आणि मला घेऊन थेट आईसमोर जाऊन उभा राहिला. तो ठाम आवाजात म्हणाला, आई, स्वरा माझी पत्नी आहे आणि तीच माझं संपूर्ण आयुष्य आहे. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचारही मी करू शकत नाही. मला मुलांपेक्षा माझ्या बायकोचं सुख जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजनंतर माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय घरात पुन्हा कधी निघू नये. अर्णवचं हे बोलणं ऐकून सासू रागाने म्हणाल्या, मी आयुष्यात पहिल्यांदाच असा माणूस पाहते आहे जो आपल्या बायकोवर एवढं प्रेम करतो की स्वतःच्या वंशाचाही विचार करत नाही. पण त्या क्षणी अर्णवच्या शब्दांनी माझ्या मनात पुन्हा जगण्याची हिंमत निर्माण झाली होती. मला वाटलं देवाने मला आई होण्याचं सुख दिलं नसेल, पण अर्णवसारखा प्रेमळ नवरा देऊन माझं आयुष्य रिकामं ठेवलेलं नाही. रात्र झाली होती. घरात सगळीकडे शांतता पसरली होती. अर्णव दिवसभराच्या थकव्याने खोलीत बसला होता. मी विचार केला त्याच्यासाठी गरम चहा बनवावा. मी स्वयंपाकघरात गेले आणि गॅस पेटवला. पण तेवढ्यात सासूच्या खोलीतून हळू आवाजात बोलण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. कुतूहलाने मी थोडी जवळ गेले आणि पुढच्या क्षणी जे शब्द मी ऐकले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव ऐकताच मी जागच्या जागी थबकले. सासू फोनवर त्यांच्या मुलीशी बोलत होत्या. त्या शांत पण कठोर आवाजात म्हणत होत्या, तू काळजी करू नकोस. मी लवकरच स्वराला या घरातून बाहेर काढेन आणि अर्णवचं दुसरं लग्न लावून देईन. तू फक्त एखादी चांगली मुलगी शोधायला सुरुवात कर. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. हातातला कप थरथर कापू लागला. मी चहा न बनवताच हळूच माझ्या खोलीत आले आणि अंधारातच पडून राहिले. त्या रात्री झोप काही केल्या येत नव्हती. डोळे मिटले की सासूचे शब्द कानात घुमत होते. नकळत मला आईची आठवण आली. मागच्या वेळी तिचं बोलणं मला खूप वाईट वाटलं होतं, पण त्या क्षणी
मला कुणाशी तरी बोलायची गरज होती. मी धैर्य करून आईला फोन लावला. फोन लावताच माझ्या तोंडून शब्दही फुटले नाहीत आणि मी रडू लागले. आई घाबरून म्हणाली, स्वरा काय झालं बाळा, तू ठीक आहे ना? किती दिवस झाले तू माझ्याशी नीट बोललीही नाहीस. आईच्या आवाजातली काळजी ऐकून माझं मन भरून आलं. मी रडत रडत म्हणाले, आई माझं आयुष्य आधी किती सुंदर होतं, पण जेव्हापासून मला कळलं की मी आई होऊ शकत नाही तेव्हापासून प्रत्येक दिवस भीतीत जातो आहे. सासूबाई सतत अर्णवच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतात. आज तर त्यांनी त्यांच्या मुलीलाही स्थळ शोधायला सांगितलं. आई काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, बाळा मला माहीत आहे तुझ्यावर काय जात असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक नातं फक्त मुलांवर टिकत नाही. प्रेम आणि विश्वास यावरही संसार उभा राहतो. मी अश्रू पुसत म्हणाले, पण आई अर्णव कितीही माझ्यासाठी उभा राहिला तरी शेवटी तो एक पुरुष आहे ना. जर एक दिवस त्यालाही स्वतःचं मूल हवं वाटलं तर, जर त्याचं प्रेम बदललं तर. हे बोलताना माझा आवाज थरथरत होता, कारण मनाच्या एका कोपऱ्यात मला स्वतःलाच त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. मी रडत रडत आईला म्हणाले, आई अर्णव आज माझ्यावर खूप प्रेम करतो, मला त्याच्या आयुष्याची राणी मानतो, पण हे किती दिवस. एक दिवस त्यालाही वाटेल ना की त्याच्या आयुष्यात स्वतःचं मूल असावं, आणि त्या दिवशी कदाचित तोही दुसऱ्या लग्नाचा विचार करेल. माझं बोलणं ऐकून आई काही क्षण शांत राहिली. मग ती गंभीर आवाजात म्हणाली, स्वरा तो सध्या जे सहन करते आहेस त्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच मी तुला आधीच सांगितलं होतं की परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी तू स्वतःच अर्णवच्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय घे. मी गप्प बसून तिचं बोलणं ऐकत होते. आई पुढे म्हणाली, बाळा अर्णव मोठ्या घरचा मुलगा आहे. एवढी संपत्ती, एवढा व्यवसाय, उद्या त्याला त्याच्या नावाचा वारस हवा वाटणं स्वाभाविक आहे. आज नाही तर उद्या घरच्यांचा दबाव वाढेलच. माझे डोळे पुन्हा भरून आले. आईचे शब्द कठोर होते, पण त्यात वास्तवही होतं. ती पुढे म्हणाली, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर अर्णवने स्वतःच्या मनाने कोणाशी लग्न केलं तर पुढे तुला खूप त्रास होऊ शकतो. पण जर तूच त्याच्यासाठी मुलगी निवडलीस तर परिस्थिती तुझ्या हातात राहील. अशी मुलगी निवड जी तुला मान देईल, तुझा आदर करेल आणि कधीही तुझी जागा घेण्याचा प्रयत्न करणार नाही. आई थोडी थांबली आणि मग हळू आवाजात म्हणाली, आणि उद्या जर त्या मुलीला मूल झाली तर त्या मुलांवर तुझाही तितकाच हक्क असेल. तू त्यांच्यासाठी फक्त काकू नाही तर आईसारखी असशील. आईचं बोलणं ऐकून माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं. एका बाजूला अर्णवचं माझ्यावर प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला भविष्याची भीती. मी डोळे पुसत हळू आवाजात म्हणाले, आई जर तुझ्या मनात खरंच अशी एखादी मुलगी असेल तर मला सांग. मला वाटत होतं की अर्णवचं दुसरं लग्न लावल्याशिवाय मी या घरात शांतपणे राहू शकणार नाही. पण स्वतःच्या हातांनी आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावणं हा विचारच माझ्या हृदयाला असह्य वेदना देत होता. तरीही ती माझी मजबुरी होती आणि मला अर्णववर पूर्ण विश्वास होता की त्याचं माझ्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही. म्हणूनच मी घरच्यांपासून लपून छपून अर्णवसाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. मी गावातील एका मानाच्या आणि श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक मुलगी होते. माझ्या आईवडिलांनी आणि भावांनी माझ्यासाठी खूप काही केलं होतं. माझं आयुष्य वरून खूप सुंदर दिसायचं, पण आतून त्यात एक मोठी पोकळी होती. लहानपणापासून मला आईवडिलांचं प्रेम आणि जवळीक फार कमी मिळाली होती. माझं लग्न ज्या मुलासोबत ठरलं होतं त्याचं नाव समीर होतं. त्याने आयुष्यात कधीच शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. तर मी 12वीपर्यंत शिकले होते. आमच्या गावात एखाद्या मुलीचं 12वी पास होणं ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. पण समीरचं वागणं मला सुरुवातीपासूनच विचित्र वाटायचं. माझे भाऊ जास्त शिकलेले नसले तरी त्यांना माणसांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे चांगलं कळत होतं. आईने त्यांना खूप चांगले संस्कार दिले होते. पण समीरला मात्र चांगलं वाईट यातलाही फरक समजत नव्हता. समीरबद्दल मला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे त्यांचं वागणं. गावातल्या प्रत्येक दुसऱ्या मुलीसोबत त्याचं नाव जोडलं जायचं. कुठे जत्रा असो, कुठे लग्न कार्य असो, समीर नेहमी एखाद्या मुलीसोबत दिसायचा. हे सगळं पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दल हळूहळू तिरस्कार निर्माण होऊ लागला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं सगळं असूनही तो माझ्यावर प्रेम असल्याचा दावा करायचा. तो मला माझ्या नावाने कधीच हाक मारत नसे. तो नेहमी हसत म्हणायचा, मीरा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. त्याचं ते बोलणं ऐकलं की मला राग यायचा. मी चिडून म्हणायचे,
गावातल्या प्रत्येक मुलीशी बोलणाऱ्या माणसाने प्रेमाच्या गोष्टी करू नयेत. त्यावर तो मोठ्या निरागसपणे हसायचा आणि म्हणायचा, अगं बाकी सगळ्या फक्त ओळखीच्या आहेत, पण माझी खरी मीरा तर तूच आहेस. कधी कधी त्याचं हे वेडसर बोलणं ऐकून मला हसूही यायचं, पण मन त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. एकदा गावात जत्रा भरली होती. त्या दिवशी समीर खास माझ्यासाठी रंगीबिरंगी काचेचे ब्रेसलेट घेऊन आला होता. तो आनंदाने म्हणाला, हे बघ तुझ्यासाठी आणलं आहेत, तुला हे खूप सुंदर दिसतील. पण त्यावेळीही माझ्या मनात त्याच्याबद्दलचा रागच जास्त होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या क्षणी पहिल्यांदाच मी समीरच्या डोळ्यांत पाणी पाहिलं. त्याचा उतरलेला चेहरा पाहून मला क्षणभर माझी चूक जाणवली. पण दुसऱ्याच दिवशी मी त्याला पुन्हा एका मुलीसोबत गावात फिरताना पाहिलं आणि माझ्या मनात निर्माण झालेली थोडीशी माया देखील संपून गेली. जेव्हा आई समीरच्या वागण्याबद्दल बाबांशी बोलायची तेव्हा बाबा नेहमी शांतपणे म्हणायचे, समीर अजून लहान आहे, वेळ गेल्यावर सगळं समजेल त्याला. पण मला मात्र आतून सतत भीती वाटायची. जो माणूस लग्नाआधीच इतका बेफिकीर आहे तो लग्नानंतर खरंच बदलणार होता का? काही वर्षापूर्वी माझ्या मोठ्या भावाने गावात मेडिकल सेंटर सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर शहरातून काही लोक गावात जागा पाहण्यासाठी आले. त्यांनी गावात मोठं मेडिकल सेंटर उभारायचं ठरवलं आणि काही दिवसांतच कामालाही सुरुवात झाली. ते लोक आमच्या शेताजवळ तंबू टाकून राहत होते. गावात त्यांची खूप चर्चा होती, कारण इतकं मोठं काम आमच्या गावात पहिल्यांदाच होणार होतं. काही दिवसांनी ती टीम परत निघून गेली, पण त्यांच्यासोबत आलेला एक मुलगा मात्र गावातच थांबला. त्याचं नाव अर्णव होतं. अर्णवला गावचं शांत वातावरण, हिरवीगार शेत आणि गावातले साधे लोक खूप आवडत होते. म्हणून त्याने बाबांची परवानगी घेऊन काही दिवस गावातच राहायचं ठरवलं. एक दिवस मी माझ्या मैत्रिणींसोबत नदीकाठी गेले होते. तेव्हाच माझी नजर पहिल्यांदाच अर्णववर पडली. तो थोड्या अंतरावर उभा राहून गावाकडे बघत होता. वाऱ्याने त्याचे केस हलत होते आणि चेहऱ्यावर एक वेगळंच शांत हास्य होतं. काही क्षणासाठी माझी नजर त्याच्यावर थांबली. त्यानेही माझ्याकडे पाहिलं आणि त्या एका नजरेतच मला जाणवलं की त्यालाही मी आवडले होते. दुसऱ्याच दिवशी मी धाडस करून त्याला भेटायला गेले. मला पाहताच तो हलकसा हसला आणि म्हणाला, मीही तुझीच वाट पाहत होतो. त्याच्या त्या शब्दांनी माझं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या दिवशी त्याने मला त्याचा मोबाईल नंबर दिला. मग मी आईचा फोन लपून वापरून त्याच्याशी बोलू लागले. हळूहळू आमच्या गप्पा वाढू लागल्या आणि नकळत आमच्यात प्रेमही निर्माण झालं. एक दिवस फोनवर बोलताना तो अचानक म्हणाला, स्वरा, मला तू माझ्या आयुष्यात कायमची हवी आहेस. त्याचं ते बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले. पण पुढच्याच क्षणी मला समीरची आठवण झाली. मी अर्णवला माझं आधीचं ठरलेलं लग्न आणि समीरबद्दल सगळं सांगितलं. हे ऐकून अर्णव काही क्षण शांत राहिला. मग तो गंभीर आवाजात म्हणाला, जो माणूस तुझी किंमत समजत नाही त्याच्यासोबत तू कधीच आनंदी राहू शकणार नाही. त्या क्षणी मी ठरवलं की आता मला माझ्या मनासाठी उभं राहायचं आहे. मी अर्णवला सांगितलं, तू तुझ्या घरच्यांना घेऊन आमच्या घरी ये, कदाचित आई बाबा माझं ऐकतील. अर्णव माझ्यासाठी सगळ्यांशी लढायला तयार झाला होता. तो शहरात परत गेला आणि काही दिवसांनी त्याच्या घरच्यांसोबत आमच्या घरी आला. पण बाबांनी हे नातं कोणताही विचार न करता सरळ नाकारलं. त्यांचा निर्णय ऐकताच माझं मन पूर्णपणे तुटून गेलं. त्या दिवसानंतर मी सतत रडत राहायचे. आई आणि वहिनी मला समजावायच्या, पण माझ्या मनात फक्त अर्णवच होता. शेवटी एक दिवस धाडस करून बाबांशी थेट बोलायचं ठरवलं. मी रडत रडत त्यांना म्हणाले, बाबा, मी समीरशी लग्न करू शकत नाही. हे ऐकून बाबा काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा, मी समीरच्या आईला शब्द दिला होता. आता ती या जगात नाही आणि तिच्याशी केलेलं वचन मी तोडू शकत नाही. बाबांचे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. ते पुढे म्हणाले, काळजी करू नकोस, वेळ गेल्यावर समीर बदलून जाईल. कधीकधी एका चांगल्या आणि समजूतदार मुलीमुळे माणूस सुधारतो. इतके बोलून बाबा बाहेर निघून गेले. पण माझ्या मनात मात्र भीती आणि असहाय्यता वाढतच होती. त्याच रात्री मी अर्णवला फोन केला. माझा आवाज ऐकताच त्याला कळलं की मी खूप तुटले आहे. तो काळजीने म्हणाला, स्वरा, शांत हो, मी तुला असं रडताना पाहू शकत नाही. मी रडत रडत म्हणाले, अर्णव, बाबा कधीच तयार होणार नाहीत. काही क्षण शांत राहून तो ठाम आवाजात म्हणाला, मग तू तयार हो, मी तुला घेण्यासाठी येतो. त्या एका वाक्यानंतर मी निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी मी अर्णवसोबत शहरात निघून गेले. मला माहीत होतं माझ्या या निर्णयामुळे
आईबाबांची बदनामी होईल, गावात लोक खूप काही बोलतील. पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. मला अर्णवला गमवायचं नव्हतं. शहरात गेल्यानंतर अर्णवने माझ्याशी लग्न केलं आणि मला त्याच्या घरी घेऊन गेला. पण जेव्हा त्याच्या आईला कळलं की मी घरातून पळून आले आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मोठ्या लोकांशी वैर घेणं सोपं नसतं. मला भीती वाटते की तिच्या घरचे रागात काहीतरी चुकीचं करतील. अर्णव ही श्रीमंत घरातील मुलगा होता, पण त्याची आई जुन्या विचारांची होती. घरातून पळून आलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारणं त्यांना सहज शक्य होत नव्हतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांनी आमच्या नात्याला मनापासून स्वीकारलं नाही. घरात अनेकदा तणाव निर्माण व्हायचं. कधी टोमणे, कधी राग, तर कधी आमच्यात भांडण व्हावीत म्हणून मुद्दाम प्रयत्न केले जायचे. पण प्रत्येक वेळी अर्णव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याने कधीच मला एकटं पडू दिलं नाही आणि प्रत्येक परिस्थितीत माझा आदर राखला. देवाची कृपा होती की माझे बाबा आणि भाऊ माझ्या मागे आले नाहीतर माझं आयुष्य आणखी कठीण झालं असतं. पण तरीही माझ्या मनात एक वेदना कायम होती. मी कधीच आई होऊ शकत नाही ही वेदना. कधी कधी मला वाटायचं कदाचित आईवडिलांचं मन दुखावून घरातून पळून आल्याची ही शिक्षा असेल. काळ पुढे जात होता, पण माझ्या मनातली भीतीही वाढत होती. हळूहळू मला वाटू लागलं की अर्णवचं दुसरं लग्न व्हायला हवं. माझ्या हट्टामुळे त्याचं आयुष्य अपूर्ण राहू नये असं मला सतत वाटत होतं. म्हणून मी गुपचूप शेजारच्या एका बाईची मदत घेतली. मी तिला हळू आवाजात म्हणाले, एखादी चांगली समजूतदार आणि गरीब घरातील मुलगी असेल तर मला सांग, पण हे कुणालाही कळायला नको. काही दिवसांनी त्या बाईंनी मला त्यांच्या घरी बोलावलं. त्यांनी माझ्यासमोर एका मुलीचा फोटो ठेवला. फोटो पाहताच मी काही क्षण स्तब्ध झाले. ती मुलगी इतकी सुंदर होती की जणू चंद्राचा तुकडाच. हिचं नाव काव्या आहे. ती अनाथ आहे आणि तिच्या काका काकूसोबत राहते. घरचे तिचं लवकर लग्न करायचा विचार करत आहेत. पण तो फोटो पाहताच माझ्या मनात भीती निर्माण झाली. मी घाबरलेल्या आवाजात म्हणाले, इतकी सुंदर मुलगी नाही, मी माझ्या नवऱ्याचं लग्न हिच्यासोबत कधीच लावणार नाही. त्या बाई आश्चर्याने म्हणाल्या, का बाळा? मी हळू आवाजात म्हणाले, जर माझा नवरा तिच्या प्रेमात पडला तर? त्यावर त्या शांतपणे म्हणाल्या, काव्या खूप साधी आणि समजूतदार मुलगी आहे. ती नेहमी तुझा आदर करेल. माझं मन अजूनही तयार नव्हतं, पण शेवटी मी काव्याचं नातं स्वीकारलं. त्या दिवशी मी काव्याचा फोटो घेऊन घरी आले. तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. अर्णव सोफ्यावर बसला होता आणि त्याच्यासमोर त्याची आई आणि बहीण बसल्या होत्या. त्याची बहीण रागाने म्हणत होती, दादा, तू तुझं आयुष्य एका वांज मुलीसोबत का घालवत आहेस? मी आणि आईने तुझ्यासाठी एक खूप चांगली मुलगी शोधली आहे. तू तिच्याशी लग्न कर. हे ऐकताच अर्णव चिडून म्हणाला, बस करा आता. मी माझ्या मनाने लग्न केलं, काही गुन्हा नाही केला. आणि मी आधीही सांगितलं आहे, स्वराशिवाय मी दुसऱ्या कोणालाही स्वीकारणार नाही. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काहीही न बोलता खोलीत गेले. थोड्या वेळाने अर्णवही माझ्या मागे आला. तो शांतपणे म्हणाला, आई आणि बहिणीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, तुम्ही दुसरं लग्न करायला हवं. हे ऐकून अर्णव पूर्णपणे हादरला. तो म्हणाला, मी हे कधीच करू शकत नाही. मी डोळे पुसत म्हणाले, मी तुला परवानगी देते, पण ती मुलगी माझ्या निवडीची असावी, आईच्या नाही. अर्णव रागाने म्हणाला, मी तुझ्याशिवाय कोणालाही स्वीकारू शकत नाही. मी रडत म्हणाले, मला फक्त एवढंच वाटतं, आपल्या घरात मुलाचं हास्य यावं. कदाचित त्यामुळे सगळं ठीक होईल. पण खरं कारण काही वेगळंच होतं. मला मूल नको होतं. मला फक्त अर्णवला गमवायची भीती वाटत होती. काही दिवस आमच्यात दुरावा राहिला, पण शेवटी माझ्या अश्रूंनी अर्णवला हार मानायला लावलं आणि अखेर त्याचं आणि काव्याचं लग्न झालं. पण त्या लग्नात आनंद फक्त लोकांच्या चेहऱ्यावर होता, माझ्या मनात नाही. ज्या दिवशी काव्या माझ्या नवऱ्याची दुसरी पत्नी म्हणून घरात आली, त्या दिवशी माझ्या सासूने मोठा गोंधळ घातला. त्या रागाने म्हणाल्या, किमान दुसरं लग्न तरी माझ्या पसंतीचं करायला हवं होतं. त्या दिवसानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. रात्री झोपताना एकच विचार मला आतून तोडत होता, ज्या व्यक्तीच्या डोळ्यात फक्त माझ्यासाठी प्रेम होतं, आज तो दुसऱ्या कोणाकडे पाहून हसत असेल. ज्या मिठीत मी झोपायचे, आज त्या मिठीत दुसरी कोणीतरी असेल. या विचारांनी मी पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण अर्णव अजूनही खोलीतून बाहेर आला नव्हता. दुपारचे 12 वाजले होते. मी काव्याला विचारलं, तू त्याला उठवलं नाहीस का? हे ऐकताच काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, अर्णवने मला स्पष्ट सांगितलं आहे की हे लग्न फक्त तुझ्या हट्टामुळे झालं आहे. मी त्याच्यावर हक्क दाखवू नये.
नाहीतर तो मला घरातून काढून टाकेल. हे ऐकून मी शांत झाले. त्या क्षणी मला जाणवलं, या घरात फक्त मीच नाही तर काव्याही तितकीच असहाय्य आहे. मला वाटलं होतं की काही दिवसांनी सगळं पूर्वीसारखं होईल, पण मी चुकीची होते. काव्याच्या लग्नाला 3 दिवस झाले तरी अर्णव खोलीतून फारसा बाहेर येत नव्हता. आता माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. एक दिवस काव्या स्वयंपाकघरात असताना मी हळूच तिच्या खोलीत गेले. अर्णव मोबाईलमध्ये गुंतला होता. माझ्या पावलांचा आवाज ऐकताच तो हसत म्हणाला, तू आलीस माझी प्रिया काव्या. हे शब्द ऐकताच माझं हृदय जोरात तुटलं. मी शांतपणे मागे वळले आणि खोलीतून बाहेर आले. डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. मी थेट सासूच्या खोलीकडे गेले. तिथे माझी नंदनही बसली होती. सासू हसत आपल्या मुलीला म्हणत होत्या, बघ तुझी आई किती हुशार आहे. एक वार केला आणि सापही मेला, काठीही तुटली नाही. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला समजलं, ज्या मुलीला मी स्वतः निवडलं असं समजत होते ती प्रत्यक्षात सासूच्या पसंतीचीच होती. आणि त्याहून मोठा धक्का मला पुढच्या क्षणी आपल्या मुलीला सांगत होत्या की त्यांनीच मला काही औषध दिली होती ज्यामुळे मी कधीच आई होऊ शकणार नव्हते. हे ऐकताच मला जणू श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. मी धावत अर्णवच्या खोलीकडे गेले. मला त्याला सगळं सांगायचं होतं. माझ्यावर झालेला अन्याय दाखवायचा होता. पण खोलीत पोहोचताच मी थबकले. अर्णव काव्यासोबत बसून बोलत होता आणि तो शांत आवाजात म्हणत होता, भावनेच्या भरात मी स्वराशी लग्न करायचा निर्णय घेतला. कदाचित ती माझी चूक होती. अर्णव पुढे म्हणाला, लग्नानंतर काही दिवसांनीच मला माझी चूक समजू लागली होती, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. तो शांत आवाजात काव्याला सगळं सांगत होता. स्वरा माझ्यासोबत घरातून पळून आली होती. तिचे भाऊ मला सतत फोन करून धमक्या द्यायचे. ते म्हणायचे, स्वराला काही झालं तर तुला जिवंत सोडणार नाही. त्या भीतीमुळे मी तिला सोडण्याचाही विचार करू शकलो नाही. माझे पाय थरथर कापू लागले. ज्याला मी प्रेम समजत होते ते फक्त भीती होती. अर्णव पुढे म्हणाला, नंतर आईने गावातल्या एका बाईच्या मदतीने स्वराला मानसिक त्रास दिला आणि शेवटी तिच्याच हट्टामुळे माझं लग्न तुझ्याशी झालं काव्या. काव्या शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. अर्णव तिच्याकडे पाहत असला आणि म्हणाला, आता तू माझ्या आयुष्यात आली आहेस आणि आयुष्यभर माझ्यासोबत राहशील. हे शब्द ऐकताच माझं हृदय जणू तुकडे तुकडे झालं. मी दाराजवळ उभीच राहिले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज मात्र बाहेर येत नव्हता. काही क्षणांनी मी थरथरत्या आवाजात म्हणाले, अर्णव, जर तुला एक दिवस मला सोडूनच जायचं होतं तर तू मला तसं सोडून दिलं असतंस. माझं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त करण्याची काय गरज होती? अर्णव अचानक दचकला. त्याला कदाचित वाटतच नव्हतं की मी हे सगळं ऐकेन. मी रडत रडत पुढे म्हणाले, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्याकडून देवाने दिलेलं प्रत्येक सुख हिरावून घेतलं. माझं घर, माझं कुटुंब, माझं मातृत्व आणि आता माझं प्रेमसुद्धा. इतकं बोलून मी तिथून बाहेर आले. अर्णव माझ्या मागे आला. तो दार ठोठावत राहिला. मला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला. पण त्या रात्री माझ्या मनातलं सगळं संपलं होतं. त्या रात्री मी अर्णवचं घर कायमचं सोडलं. मी कुठे जाऊ, काय करू, काहीच समजत नव्हतं. शेवटी मी एका अनाथाश्रमात राहायला गेले. मी अजून अर्णवला घटस्फोट दिला नव्हता, कारण आता माझ्या कोणत्याही पुरुषावर विश्वासच उरला नव्हता. घटस्फोट घेऊनही मला काय मिळणार होतं? कधीकधी आईशी फोनवर बोलणं व्हायचं. ती मला भेटायलाही यायची. तिला मला परत घरी घेऊन जायचं होतं, पण माझ्यात बाबा आणि भावांच्या डोळ्यांत पुन्हा पाहण्याचं धाडस नव्हतं. एक दिवस मी अनाथाश्रमच्या अंगणात बसून माझ्या नशिबावर रडत होते. तेवढ्यात बाहेरचा पहारेकरी माझ्याजवळ आला. त्याच्या हातात एक छोटंसं पॉकेट होतं. तो म्हणाला, मॅडम, एका माणसाने हे तुमच्यासाठी दिलं आहे. ते पॉकेट पाहताच मला अर्णवची आठवण झाली आणि माझ्या मनात पुन्हा राग उसळला. मला अर्णवच्या नावाचाही तिरस्कार वाटू लागला होता. कधीकधी मला स्वतःवरच हसू यायचं. ज्या माणसावर मी एकेकाळी जीवापाड प्रेम केलं होतं त्याचाच आज मला तिरस्कार वाटत होता. क्षणभर मला ते पॉकेट उचलून बाहेर फेकून द्यावंसं वाटलं. मी ते फेकण्यासाठी पुढेही झाले, पण अचानक माझ्या मनात एक विचार आला. अर्णव इतका दयाळू कधीपासून झाला की तो मला भेटवस्तू पाठवेल? ज्या माणसाने आणि त्याच्या आईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याच्याकडून आता मी कसली अपेक्षा करणार होते? काहीतरी विचार करून मी त्या पहारेकऱ्यांकडून ते पॉकेट घेतलं. खोलीत घेऊन थरथरत्या हातांनी जेव्हा ते उघडलं तेव्हा माझा श्वासच थांबला. त्या पॉकेटात अगदी तसंच रंगीबेरंगी काचेचं ब्रेसलेट होतं, जे एकेकाळी समीरने मला दिलं होतं. ते ब्रेसलेट पाहताच माझ्या डोळ्यांसमोर समीरचा चेहरा तरळून गेला. क्षणाचाही विलंब न करता मी बाहेर धावत गेले आणि पहारेकऱ्याला विचारलं की हे ब्रेसलेट तुला कोणी दिलं? तो म्हणाला,
एका माणसाने, आणि तो खास सांगून गेला आहे की जर स्वरा मॅडमने हे ब्रेसलेट तोडलं तर त्याचे तुकडे जपून ठेव, कारण तेच त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान आहेत. हे ऐकताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला आठवलं, एकेकाळी रागाच्या भरात मी समीरने दिलेलं ब्रेसलेट पायाखाली चिरडून तोडलं होतं, पण समीरने त्या तुकड्यांनाही प्रेमाने जपून ठेवलं होतं. त्या रात्री मी बराच वेळ ते ब्रेसलेट हातात धरून बसले होते. दुसऱ्या दिवशी आई मला भेटायला आली, तेव्हा मी तिला समीरबद्दल विचारलं. आईचा आवाज भरून आला. ती म्हणाली, ज्या दिवशी तू अर्णवसोबत घरातून निघून गेलीस त्या दिवशी समीर खूप रडला होता. तो गावभर मीरा मीरा असं ओरडत फिरत होता. हे ऐकून माझं हृदय पिळवटून गेलं. आई पुढे म्हणाली, तू गेल्यानंतर तो पूर्णपणे बदलला. त्याने गावात शाळा सुरू केली, मुलांना मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याला वाटत होतं की तू शिकलेली होतीस आणि कदाचित शिक्षणामुळेच तू त्याच्यापासून दूर गेलीस. आई समीरबद्दल सांगत होती आणि माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. ती म्हणाली, आता समीरकडे पैशाची कमतरता नाही, पण तो स्वतःसाठी काहीच ठेवत नाही. गरिबांना मदत करतो आणि शांतपणे जगतो. तो अजूनही म्हणतो, माझी मीरा नाही तर या सगळ्या पैशांचा उपयोग काय. हे ऐकून माझं मन पूर्णपणे तुटून गेलं. मी हळू आवाजात म्हणाले, आई, मला समीरला एकदा भेटायचं आहे. हे ऐकताच आईच्या डोळ्यात आशेची चमक दिसली. ती म्हणाली, स्वरा, तो अजूनही तुझी वाट पाहतो आहे. पण माझ्या मनात अपराधीपणाचं ओझं होतं. मी विवाहित होते आणि मला मूल होऊ शकत नव्हतं. मला वाटत होतं की आता मी समीरच्या प्रेमाच्या लायकीची उरलेच नाही. तरीही मला त्याची माफी मागायची होती. काही दिवसांनी मी आईसोबत समीरच्या घरी गेले. समीर घरी नव्हता. नोकराने आम्हाला आत बसवलं. बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही, म्हणून मी हळूच त्याच्या खोलीकडे गेले. खोली खूप स्वच्छ आणि नीटनेटकी होती. कुठूनही पाहिलं तरी ती जुन्या बेफिकीर समीरची खोली वाटत नव्हती. आणि अचानक माझी नजर समोरच्या आरशावर पडली. मी जागच्या जागी थबकले. आरशाच्या चौकटीवर फुटलेल्या काचेच्या ब्रेसलेटच्या तुकड्यांनी मीरा असं लिहिलं होतं. हे पाहताच माझ्या डोळ्यांतून अश्रूचा पूर वाहू लागला. म्हणजे त्या दिवसांपासून समीरचं माझ्यावर इतकं प्रेम होतं आणि मला ते कधी समजलंच नाही. तेवढ्यात मागून आवाज आला, मीरा. मी दचकून मागे वळले. समीर माझ्या मागे उभा होता. तो पूर्णपणे बदलला होता. जुन्या बेफिकीर मुलाच्या जागी आज एक शांत, समजूतदार आणि सुसंस्कृत माणूस उभा होता. त्याला पाहताच मी स्वतःला रोखू शकले नाही. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाले, समीर, मला माफ कर. मी तुला खूप दुखावलं. बराच वेळ तो शांत उभा राहिला. मग त्याने अलगद माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मीरा, मी तुला कधीच दोष दिला नाही. चूक माझीच होती. मी तुला माझं मानलं. त्याच्या शब्दांनी माझं मन अजून भरून आलं. थोड्या वेळाने तो हलकसा हसत म्हणाला, माझ्या हृदयात अजूनही फक्त तुझीच जागा आहे. मी रडत म्हणाले, समीर, आता मी तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाही. मी विवाहित आहे आणि अपूर्णही. समीर शांतपणे म्हणाला, माझ्यासाठी तू आजही तीच मीरा आहेस जिच्यावर मी वर्षापूर्वी प्रेम केलं होतं. तू आई होऊ शकत नाहीस याने मला काही फरक पडत नाही. पण माझ्या मनात अजूनही भीती होती. मला वाटत होतं, उद्या समीरलाही मुलाची इच्छा झाली तर तोही मला सोडून जाईल का. त्या भीतीने मी रडत रडत तिथून बाहेर आले. दुसऱ्या दिवशी समीर स्वतः माझ्या घरी आला. त्याने माझ्यासमोर तेच काचेचं ब्रेसलेट ठेवलं आणि शांतपणे म्हणाला, जर तुला माझं प्रेम स्वीकारायचं असेल तर हे ब्रेसलेट घालून बाहेर ये, आणि जर नसेल तर ते तोडून मला परत दे. इतकं बोलून तो बाहेर जाऊन बसला. मी बराच वेळ त्या ब्रेसलेटकडे पाहत राहिले. देवाने मला पुन्हा एकदा खरं प्रेम दिलं होतं आणि यावेळी मला ते गमवायचं नव्हतं. मी थरथरत्या हातांनी ते काचेचं ब्रेसलेट घातलं आणि हळूहळू बाहेर आले. मला पाहताच समीरच्या चेहऱ्यावर दुःख अचानक आनंदात बदललं. तो धावत माझ्याजवळ आला. माझे हात आपल्या हातात घेतले आणि आनंदाने त्यावर ओठ टेकवले. आईने मुद्दाम खा करत आपली उपस्थिती जाणवून दिली. तेव्हा मी दोघेही लाजलो. मी हसत हसत आत पळून गेले. यानंतर माझ्या आणि अर्णवच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. एका आठवड्यात घटस्फोट झाला आणि मग माझं आणि समीरचं लग्न मोठ्या थाटमाटात पार पडलं. त्या दिवशी मला पहिल्यांदाच खऱ्या लग्नाचा आनंद जाणवत होता. रात्री मी समीरची वाट पाहत बसले होते. तो खोलीत आला आणि मला मिठीत घेत हळूच माझ्या कानात म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, मीरा फक्त कन्हैयाची आहे. मी लाजून त्याच्या छातीत डोकं लपवलं. समीर सोबतचं आयुष्य खूप सुंदर होतं. त्याच्या प्रेमात 1 वर्ष कसं गेलं हे मला कळलंच नाही.
त्याने माझ्यावर उपचार सुरू केले आणि डॉक्टरांनी आशा दिली की उपचारानंतर मी आई होऊ शकते. एक दिवस बाजारात अचानक माझी अर्णवशी भेट झाली. तो पूर्णपणे खचलेला दिसत होता. मला पाहताच तो हात जोडून म्हणाला, स्वरा, मला माफ कर. तो पुढे म्हणाला, देवाने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली आहे. लग्नाला 1 वर्ष झालं पण काव्य आई होऊ शकली नाही. तपासणी केली तेव्हा कळलं दोष माझ्यातच आहे. मी कधीच वडील होऊ शकत नाही. हे ऐकून मी शांतपणे समीरचा हात पकडला. अर्णव रडत म्हणाला, तू मला माफ करू शकत असशील तर कृपया माफ कर. मी शांत आवाजात म्हणाले, अर्णव, मी तुला खूप आधीच माफ केलं आहे. तुझ्या कर्माची शिक्षा तुला मिळाली आहे. इतकं बोलून मी पुढे निघाले. अर्णव तसाच शांत उभा राहिला आणि मी समीरचा हात हातात घेऊन आयुष्यात पुढे चालत गेले. माझ्यासाठी खरा आनंद हाच होता, शांतपणे जगणं आणि खरं प्रेम मिळणं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.